नमस्कार, तुमचं सगळ्यांचं द मराठी होम या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या आईचं किचन दाखवणार आहे। तिनं तिचं किचन कशा प्रकारे ऑर्गनाइज केलं आहे थोडक्यात सांगायचं झालं तर किचन टूर देणार आहे। तर जास्त वेळ न घालवता सुरू करूयात आजचा व्हिडिओ। किचन हे आकाराने बरंच मोठं आहे। या ठिकाणी एल आकाराचा किचन ओटा आहे आणि आईकडे अशा 3 शेगड्यांची स्टेनलेस स्टीलची गॅस शेगडी आहे। माझ्याकडे मुंबईला 4 बर्नरची काचेची शेगडी आहे। तर या ठिकाणी आईने स्टेनलेस स्टीलची घेतली आहे। याचं कारण म्हणजे स्टेनलेस स्टीलची गॅस शेगडी मेंटेन करणं हे काचेच्या शेगडीपेक्षा खूप सोपं असतं। तुम्ही अगदी सहज साबणाने आणि घासणीने घासून स्वच्छ कापडाने पुसून तिला सहजपणे स्वच्छ करू शकतात। आणि हा तपकिरी रंगाचा मार्बलचा गॅस ओटा बनवला आहे। हा देखील मेंटेन करणं खूप सोपं असतं। या ओट्यावरती तुम्ही बघू शकतात कोपऱ्यामध्ये असं एक मिक्सर ठेवला आहे, कारण त्याचा प्लग देखील तिथे जवळ आहे। कपांचं स्टँड ठेवलं आहे, ग्लासाचं स्टँड ठेवलं आहे आणि या ठिकाणी आईने दही लावून ठेवलं आहे। त्यानंतर ही 2 टियरमध्ये स्टेनलेस स्टीलची ट्रॉली आहे। तुम्ही स्टँड देखील म्हणू शकतात याला। खालच्या भागामध्ये तुम्ही बघू शकता इथे चहा साखरेचे डबे, काही चिनी मातीचे बरण्या ठेवल्या आहेत। वरती मीठ ठेवलं आहे, तेलाच्या बरण्या ठेवल्या आहेत आणि याला व्हील्स असल्याने ते सरकवणं खूप इझी असतं। त्यामुळे जेव्हा आपण किचन ओटा पुसायला घेतो त्यावेळेस अगदी एक वस्तू न उचलता फक्त तुम्ही अशा ट्रॉली सहजपणे बाजूला करा आणि किचन ओटा पुसू शकता। अगदी सहज शक्य असतं। त्यानंतर बाजूला हे काळ्या रंगामध्ये मायक्रोवेव्ह आहे आणि त्याच्यापुढे काही ट्रे ठेवले आहेत। जेव्हा मायक्रोवेव्हचा यूज होतो त्यावेळेस ही ट्रॉली बाजूला सरकवते आई आणि हा जो ट्रे आहे ते देखील बाजूला करून घेत असते। त्याच बाजूला असं स्टेनलेस स्टीलचं खोल असं सिंक दिलेलं आहे आणि वरती वॉटर प्युरिफायर लावलं आहे। नळांचं देखील कनेक्शन त्याला तिथेच दिलं आहे आणि तुम्ही वरती बघू शकतात की अगदी सिलिंगपर्यंत ओट्याच्या भिंतींना टाईल्स लावली आहे। टाईल्सचं कॉम्बिनेशन हे ग्रे आणि व्हाईट कलरमध्ये आहे। त्यामुळे खालती ज्या तुम्ही इथे बघू शकता ज्या ट्रॉल्याज बनवल्या आहेत किचन ट्रॉलीज, त्याचं कॉम्बिनेशन देखील ग्रे आणि व्हाईट कलरमध्ये घेतलं आहे। हँडललेस ट्रॉलीज आहे त्यामुळे हे मेंटेन करणं सोपं असतं। सध्या हँडललेस ट्रॉलीचा खूप फॅशन आली आहे। तसंच मॅट फिनिशिंगमध्ये ह्या ट्रॉलीज आहे, प्लाय आहेत, त्यामुळे ते अगदी स्वच्छ कापडाने जरी पुसलं तरी सहजपणे स्वच्छ होत असतं। तर आपण एक ट्रॉलीज बघणार आहोत। किचन ओट्याच्या अगदी खाली गॅस ओट्यामध्ये तुम्ही बघू शकतात असे सेक्शनमध्ये एक किचन ट्रॉली आहे। स्टेनलेस स्टीलची आहे, सेक्शन दिली आहे ज्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे चमचे आणि किचनमध्ये वापरात येणारे टूल्स, कटर असेल किंवा पिलर असेल, त्याचप्रमाणे पावभाजी करताना ठेचायचं जे असतं त्या ठिकाणी सगळ्या वस्तू या सेग्रिगेट करून आईने ठेवल्या आहेत। त्यानंतर खालच्या ड्रॉवरमध्ये तुम्ही बघू शकतात एकात एक अशी बरीच भांडी ठेवली आहेत। मग ती पातेले असतील, रोजच्या वापरातील कढया आहेत, वाट्या आहेत, इवन ताटल्या देखील तुम्ही एकात एक ठेवा म्हणजे कमी जागेत तुम्ही जास्त प्रकारे चांगले भांडे ठेवू शकतात। ट्रॉली ही स्टेनलेस स्टीलची आहे त्यामुळे तिला कुठलाही प्रकारचा गंज लागत नाही आणि एकात एक असलेली भांडी असल्यामुळे ती सहजपणे जास्त भांडे तुम्ही सहज कमी जागेत ठेवू शकतात। अशा प्रकारे अगदी हँडी असे सगळ्या वस्तू ठेवल्या आहेत आईने, म्हणजे लवकर त्या तुम्ही शोधू शकतात। त्यानंतर खालच्या भागामध्ये बघू शकता परत मोठ्या आकाराची पातेली आहेत, काही भांडी आहेत, ती देखील एकात एक ठेवली आहेत आणि जी भांडी जास्त लागत नाही त्याला आईने पॅक करून ठेवले आहेत पिशवीमध्ये। आणि पाठीमागे तुम्ही बघू शकता बऱ्या प्रकारे जागा आहे आणि ही ट्रॉली सहजपणे बाहेर निघते, म्हणजे तुम्ही अगदी हाताने झाडू आणि फडकं टाकून ती जागा पुसू शकतात। त्यामुळे कुठल्याही प्रकारचे जाळे वगैरे या ट्रॉलीजला लागत नाही, त्यामुळे ती स्वच्छ आणि मेंटेन करणं खूप इझी असतं। त्यानंतर त्याच्या बाजूच्या ड्रॉवरमध्ये तुम्ही बघू शकतात इथे रोजच्या वापरातील ताटल्या ठेवल्या आहेत, मसाल्याचे डबे आहेत आणि इतर वस्तू ठेवल्या आहेत। अगदी सुटसुटीत अशी सगळी भांडी ठेवली आहेत म्हणजे ती सहजपणे आपल्याला
भेटू शकतात. सेग्रिगेट करा तुमच्या भांड्यांना त्यांच्या आकारानुसार आणि रोजच्या गरजेनुसार आणि मग ती तुम्ही भांडी लावू शकतात. त्यानंतर खालच्या ड्रॉवरमध्ये ताटांचं स्टँड दिलं आहे. एकात एक अशी बरेचसे ताट तुम्ही बघू शकता. जवळपास 12 ते 15 ताटं तुम्ही सहजपणे एका ड्रॉवरमध्ये ठेवू शकतात. भलं मोठं हे ड्रॉवर आहे, त्यामुळे अगदी मोठ्या आकाराची ताटं देखील या ड्रॉवरमध्ये सहजपणे आईने ठेवली आहेत. त्याच्या शेजारच्या सेक्शनमध्ये तुम्ही बघू शकतात एक्स्ट्राचं सिलेंडर दिलं आहे. पाठीमागे हा वॉश बेसिनचं जे आपण किचनचं बेसिन असतं त्याचा भाग दिला आहे, त्यामुळे जास्त वस्तू इथे ठेवू शकत नाही, म्हणून फक्त सिलेंडर आणि परात तवे वगैरे आईने इथे ठेवले आहेत. त्यानंतर त्याच्या बाजूला अशी ही 3 ड्रॉवर दिली आहेत. आता आपण ही ड्रॉवर बघणार आहोत. सगळ्यात वरच्या ड्रॉवरमध्ये ग्लासेस ठेवले आहेत आणि छोट्या वाट्या देखील ठेवल्या आहेत. त्यानंतर तुम्ही बघू शकतात खालच्या ड्रॉवरमध्ये अशी ही काही तांबे असतील किंवा काही छोटी मोठी भांडे आहेत, डबे आहेत जी लागत असतात, ती सगळ्या वस्तू आईने या ठिकाणी ठेवल्या आहेत. आणि सगळ्यात लास्टवाल्या ड्रॉवरमध्ये आईने मिक्सरचे जे एक्स्ट्राचे मोठी भांडी असतात ती आणि काही प्लास्टिकचे डबे ठेवले आहेत. आता आपण बाजूचा भाग बघणार आहोत. एल आकाराचा ओटा असल्याने किचनचे जे ड्रॉवर आहेत ते बऱ्यापैकी मोठे आले आहेत आणि संख्येने देखील जास्त बसली आहेत. हा सगळ्यात मोठा ड्रॉवर आहे. या ठिकाणी कुठच्याही प्रकारची ट्रॉली आईने टाकली नाही आहे. याचं कारण असं की इथे जे रोजच्या वापरातली सिलेंडर आहे ती ठेवली आहेत आणि मागची जी जागा आहे ती मोकळी ठेवली आहेत, म्हणजे हवा अगदी चांगल्या प्रकारे सिलेंडरला लागू शकते. आणि पुढच्या भागामध्ये हे रोजच्या वापरातील डबे, पिठांचे डबे ठेवले आहेत. त्याच्या बाजूला ही मोठमोठी 2 ड्रॉवर दिली आहे. ही मोठी ड्रॉवर बनवण्याचा एक असा मुद्दा होता की जी एक्स्ट्राची भांडी आहेत जी आपण आपल्या घरी पाहुणे येतात, जास्तीचे लोक जेवायला येतात तेव्हा त्यांनाच लागणारी भांडी आहेत, त्यामुळे ही भांडी रोज लागत नाही. त्यासाठी आईने ही पॉलिथिनच्या बॅगमध्ये पॅक करून ठेवली आहे, जेणेकरून कुठच्याही प्रकारची धूळ बसत नाही आणि वारंवार तिला घासून स्वच्छ करावी लागणार नाही आणि याची गरजही पडत नाही. अशी एक्स्ट्राची भांडी आईने अशा 2 ड्रॉवरमध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये पॅक करून ठेवली आहे. अतिशय खोल अशी ड्रॉवर आहेत. तुम्ही बघू शकतात एका ड्रॉवरमध्ये बरीच भांडी सहजपणे आपण ठेवू शकतो. ओट्याच्या बाजूला या पूर्वेकडील दिशेने असा हा आईने देवारा ठेवला आहे. जेवढा तुम्ही सुटसुटीत देवारा ठेवणार, त्याला छानसे डेकोरेट करणार, तेवढा तो सुंदर दिसत असतो. त्यानंतर त्याच्या बाजूला हे 4 सीटरमध्ये डायनिंग टेबल आहे. काचेचा डायनिंग टेबल आहे, त्यावरती एक ट्रान्सपरंट असं छानसं टेबल क्लॉथ लावलं आहे आणि रोजच्या वापरातील जे ग्लास असेल, जार असेल किंवा काजू बदाम वगैरे ज्या आपल्याला रोज वापरत असतात किंवा मुखवास असेल, अशा गोष्टी आईने ट्रेमध्ये ऑर्गनाईज केल्या आहेत. त्याच्या बाजूला हे आहे फ्रीज आणि वरती कॅलेंडर लावला आहे. त्याच्याच बाजूला हे कांदा, लसूण आणि बटाट्याची आईने ट्रॉली ठेवली आहे. वरती पाळण्यावरती आईने सगळे जे स्टीलचे मोठमोठी डबे असतात, जे ते वर्षभराचं सामान ठेवत असतो, ती ठेवली आहेत आणि वरतून प्लास्टिकचे पिशव्या लावल्या आहेत, जेणेकरून कुठच्याही प्रकारची धूळ त्या ठिकाणी बसणार नाही. त्यानंतर किचनच्या बाजूला एक बेडरूम दिला आहे. तर या ठिकाणी आईने एक छोटंसं कपाट बनवून घेतलं आहे. त्याला खास पॅन्ट्री सेक्शन आईने बनवलं आहे, कारण की हे कपाट ठेवायला किचनमध्ये पुरेशी जागा नव्हती आणि सगळ्या ज्या बरण्या आहेत, ज्या आपल्याला रोज वापरात येणाऱ्या डाळी साळी असतील, साबुदाणा वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या आईने बरण्यांमध्ये, वेगवेगळ्या आकारांच्या बरण्यांमध्ये, मग त्या काचेच्या असो की प्लास्टिकच्या असो, अशा सगळ्या वेगवेगळ्या आकाराच्या बरण्यांमध्ये आईने सगळ्या वस्तू या ठेवल्या आहेत. अतिशय सुंदरपणे आईने सगळ्या वस्तू अगदी रचून ठेवल्या आहेत. आकारानुसार तसेच उंचीनुसार सगळ्या बरण्या या लावल्या आहेत, म्हणजे अगदी पाठीमागच्या बरणीमध्ये काय आहे ते देखील तुम्ही सहजपणे पाहू शकतात. त्याच्या खाली ही 2 ड्रॉवर दिली आहेत. या ठिकाणी काही पिशव्या आहेत किंवा फॉईल असतात, ॲल्युमिनियम फॉईल, ट्रान्सपरंटवाली फॉईल, अशा गोष्टी ठेवल्या आहेत. त्यानंतर इथे मेडिकल बॉक्स वगैरे आई ठेवत असते. आणि खालचे जे 2 ड्रॉवर 3 सेक्शन तुम्ही बघू शकतात,
त्या सेक्शनमध्ये मग देवाची भांडी असेल किंवा एक्स्ट्रा वापरात येणाऱ्या टोपल्या असतील, कपबशी असेल किंवा एक्स्ट्राची लागणारी डबी असतात, अशा बऱ्याचशा वस्तू आईने या ठिकाणी ठेवल्या आहेत. काही म्हटलं तरी बऱ्याच गोष्टी या आपण किचनमध्ये ट्रॉलीजमध्ये नाही ठेवू शकत, तर त्या ठेवण्यासाठी आईने कपाट बनवून घेतलं आहे. त्यानंतर किचनमध्ये हा एक बाहेर जाण्यासाठी दरवाजा दिला आहे, ज्या ठिकाणी जी बाई येत असते ती भांडी घासून जात असते. तर हा एक भांडी घासण्यासाठी एक सेक्शन बनवला आहे, ज्या ठिकाणी रोजच्या वापरातील भांडी बाई येऊन स्वच्छ करून जात असते. त्यामुळे किचन जे सिंक आहे ते घाण होत नाही जास्त करून, बाहेरच भांडी होत असल्याने. तर अशा प्रकारे आईने तिचं किचन अगदी छान प्रकारे ऑर्गनाईज करून ठेवलं आहे. भलं मोठं असं किचन आहे, आपल्या मुंबई पुण्याच्या किचनपेक्षा डबल साईजने आहे. जर तुम्हाला देखील यातनं काही आयडियाज मिळाल्या असतील तर आजच्या व्हिडिओला नक्की लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.